नमस्कार. आज आपण इथे थालीपीठांची भाजणी करणार आहोत आणि त्याच भाजणीच्या पिठापासून मस्त खुसखुशीत आणि खमंग असे थालीपीठं करणार आहोत. ही थालीपीठं अजिबात चिवट होत नाही, मस्त खमंग आणि खुसखुशीत होतात. थालीपीठांची भाजणी करण्यासाठी मी इथं सर्व साहित्य काढून घेतले. इथे मी 4 वाट्या ज्वारी घेतली. ज्वारीमुळे आपली ही भाजणी जी आहे ती अगदी खुसखुशीत अशी होते. 1 वाटी बाजरी, 1 वाटी नाचणी, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी गहू, 1 वाटी चण्याची डाळ म्हणजे इथे हरभऱ्याची डाळ 1 वाटी, 1 वाटी काळे मूग. इथे मी काळे गावठी मूग घेतले. ती तुम्ही हिरवे मूग किंवा पिवळी मुगाची डाळ जरी वापरलीत ना तरीसुद्धा चालेल. त्याचसोबत आता मी इथे अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी धने, 5 चमचे जिरे, 2 चमचे ओवा, अर्धी वाटी मसूरची डाळ, 2 चमचे सोयाबीन, अर्धी वाटी मटकी आणि 1 चमचा मेथीचे दाणे. आता हे सर्व साहित्य आपण खरपूस असे भाजून घेणार आहोत. इथे तुम्हाला चवळी वापरायची असेल तर चवळीसुद्धा अर्धी वाटी घेतलीत ना तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व साहित्य मंद गॅसवरती आपण सतत हलवत चांगली भाजून घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारची भाजणी करताना ती अगदी बारीक गॅस करून मस्त भाजलीत ना तर ती अगदी आतपर्यंत भाजली जाते आणि ती अगदी 2 महिन्यापर्यंत छान टिकते सुद्धा, अजिबात खराब होत नाही. तुम्ही इथे बघा आपली ज्वारी चांगली भाजली गेली, त्याच्या लायासुद्धा फुटायला लागल्यात, म्हणजे समजायचं आपली ही ज्वारी चांगली भाजली गेली. 1 वाटी बाजरी ही सुद्धा आपण सतत हलवायची आणि मस्त अशी भाजून घ्यायची. थंडीचे दिवस आहेत म्हणून मी इथं 1 वाटी बाजरीसुद्धा घेतली. आता ही बाजरी चांगली भाजली गेली आहे. तुम्ही इथे बघा कलरसुद्धा त्याचा बदललेला आहे. आता आपण काढून घेऊया. आणि 1 वाटी नाचणीसुद्धा मी इथे चांगली भाजून घेतली आहे. 1 वाटी गहू हलकासा कलर बदलेपर्यंत आपण ती भाजून घ्यायचे. भाजताना ते सतत हलवत राहायचे म्हणजे एकसारखा तो भाजला जातो. तुम्ही इथे बघा गव्हाचा हलकासा कलर बदललेला आहे म्हणजे आपले गहूसुद्धा चांगले भाजले गेलेत. आता आपण ते काढून घेऊया. आणि 1 वाटी तांदूळ कलर बदलेपर्यंत आपण हे तांदूळ चांगले भाजून घ्यायचे. 1 वाटी हरभऱ्याची डाळ, हरभरा डाळेऐवजी तुम्ही अख्खे हरभरे वापरलेत ना तरीसुद्धा चालेल. हलकासा कलर बदलेपर्यंत आपण चांगले खरपूस असे हे भाजून घ्यायचे. 1 वाटी काळे मूगसुद्धा आपण हलकासा कलर बदलेपर्यंत भाजून घेऊयात. अर्धी वाटी मसूरची डाळ, मसूर डाळीऐवजी अख्खा मसूर वापरलात ना तरीसुद्धा चालेल. अर्धी वाटी उडदाची डाळ चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. अर्धी वाटी मटकी, इथे की नाही तुम्हाला हवं असल्यास अर्धी वाटी चवळीसुद्धा तुम्ही वापरू शकता. अर्धी वाटी धने, धन्यांमुळे आपले थालीपीठ चवीला मस्त होतात. 5 चमचे जिरेसुद्धा मी इथे चांगले भाजून घेतलेत. 2 चमचे ओवा. आता इथे सर्व धान्य कडधान्य मी चांगले भाजून घेतलेत. त्यामध्येच मी टाकते 1 चमचा मेथीचे दाणे. मेथी दाणेमुळे सुद्धा आपले हे थालीपीठ मस्त होतात. आणि 2 चमचे सोयाबीन. आता हे सर्व थंड झाल्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊयात. भाजणी थंड झाल्यानंतर आपण ती मिक्स करून घ्यायची आणि चक्कीतून दळून आणायची. दळून आणताना अगदी मैद्याचं जसं पीठ असतं ना त्याप्रमाणे ती दळून नाही आणायची. थोडीशी रवाळच ठेवायची म्हणजे आपण जेव्हा थालीपीठं करतो ना तेव्हा ती मस्त खुसखुशीत होतात. इथे तुम्ही बघा मी आपली भाजणी दळून आणली आहे, मस्त अशी दळून दिली आहे, अगदी ना अशी बारीक नाही आहे. आता आपण थालीपीठं करायला घेऊया. थालीपीठं करण्यासाठी मी इथे 3 मिरच्या घेतल्यात. आता इथं मी कमी तिखटवाल्या मिरच्या घेते. तुम्हाला हवं असल्यास ना तिखटवाल्या मिरच्या घ्या. 7 ते 8 लसूण. थालीपीठांमध्ये लसूण थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे ते छान लागतं. कोथिंबीरचं देठ पाणी न टाकता हे बारीक करून घेऊया. इथे मी 2 वाट्या भाजणीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये तयार करून घेतलेलं आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण होतं ना ते टाकून घेऊया. 1 छोटा चमचा मिरची पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, हळद, बारीक चिरून घेतलेला कांदा. थालीपीठांमध्ये कांदा थोडासा जास्त वापरायचा म्हणजे आपले थालीपीठं चवीला तर मस्त होतातच पण त्याचसोबत ते अगदी खुसखुशीत होतात. थालीपीठं चिवट होत नाहीत आणि थंड झाल्यावर सुद्धा ही थालीपीठं चवीला मस्त लागतात. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. थालीपीठांमध्ये कोथिंबीरसुद्धा भरपूर अशी वापरायची. बारीक चिरून घेतलेला इथे मी पालक टाकते. पालकऐवजी तुम्ही इथे कोणत्याही प्रकारची पालेभाजी वापरू शकता. आता हे सर्व साहित्य आपण या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघा मस्त पिठाला चोळून घेतले आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. थालीपीठांचं पीठ मळताना खूप घट्टसर असं नाही ठेवायचं, अगदी सैलसर असं पीठ ठेवायचं आहे. तुम्ही इथे बघा थालीपीठांचं पीठ अगदी सैलसर असं ठेवलं आहे. आता आपण थालीपीठं करायला घेऊया. त्यासाठी मी एक कॉटनचा रुमाल पाण्यामध्ये चांगला भिजवून घेतला आहे आणि पाण्याचा हात लावूनच आपण एक गोळा काढायचा आहे आणि तो व्यवस्थित असा थापून घ्यायचा आहे. थालीपीठं करताना जर हाताला चिकटत असतील ना तर थोडासा हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि थालीपीठं थापायची म्हणजे थालीपीठांचं पीठ आपल्या हाताला चिकटत नाही. थालीपीठं मी आता इथे बघा अगदी पातळ असे करणार आहेत आणि त्याच्या कडासुद्धा अगदी आपण थापून घ्यायच्या म्हणजे त्या कडासुद्धा पातळ केल्या जातात, नाही तर कडा खूप जाड जाड राहतात. वरतून तीळ टाकायचं. तीळ जर तुम्ही पिठामध्ये टाकलात ना तरीसुद्धा चालेल.
आणि मी ते तीळ पिठामध्ये टाकलं नव्हतं म्हणून मी ते तीळ वरतून टाकते आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि कांदा टाकायचे आणि वरतून थोडासा चिरलेला पालक टाकलात ना तरीसुद्धा चालेल। इथे मी तवा गरम करत ठेवला आहे, त्याला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचे आणि आपण थापून घेतलेलं थालीपीठ त्यावरतीच टाकून घेऊया। थालीपीठ टाकताना वरतून थोडासा पाण्याचा हात लावायचा, पीठ रुमालाला चिकटत नाही आणि रुमाल पटकन निघला जातो आणि वरची बाजू सुकायच्या आतच आपण त्याला पलटी करून घ्यायचे, त्यामुळे आपल्या थालीपीठ चिवट होत नाहीत, मस्त खुसखुशीत होतात आणि थंड झाल्यावर सुद्धा ते मस्तच लागतात। आता दोन्ही साईडनी भरपूर असा तूप लावायचे आणि तूप लावून आपण हे थालीपीठ मस्त खरपूस असं भाजून घ्यायचे। इथे तुम्ही बघा आपले थालीपीठ मस्त खरपूस अशी झालेली आहेत। अशाच प्रकारचे सर्व थालीपीठ आता मी ते करून घेणार आहेत। थालीपीठ म्हटलं की त्यासोबत तर ठेचा आलाच, म्हणून मी आता इथे ठेचासुद्धा करणार आहे। ठेचा करण्यासाठी मी इथे कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या, त्या आता तेल न टाकताच मस्त अशा भाजून घ्यायचे। मिरच्या आपल्या चांगल्या भाजल्यानंतर त्यामध्ये आपण टाकायचे लसूण आणि कोथिंबीरचे देठं सतत हलवत चांगलं भाजून घ्यायचे। थोडंसं बाजूला करून त्यामध्ये तेल टाकायचे आणि जिरा टाकून तेलामध्ये आपण आता हे मिरच्या भाजून घ्यायचे। चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्सरमध्येच मी हा ठेचा चालू बंद करून घेतला। थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचं। इथे आपला गरमागरम थालीपीठ तयार आहेत आणि त्यासोबतच टोमॅटोचा सॉस, दही आणि ठेचा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा।